Hello, welcome student. This is our course is automobile engineering and our course code is 22656. Myself DR Mani from VIT Pal Mechanical Department. Today we have to discuss about topic automobile control system. This is our third topic. Our first topic is introduction to automobiles and second topic is automobile transmission system. Both topics are completed. Today's we have start our new topic, that is automobile control system. This is the weightage of that third topic is 10 marks. Okay, and let's start our today's topic. Okay, so this is the automobile control system. So first how to introduction. So first part of control system, that is most important part of brakes. Okay, so let's discuss about brake. Introduction to brake. So brake is one of the most important device of a vehicle used for retarding or stopping the vehicle within smallest possible distance. It consists with safety and without wheel skidding. Okay, so ब्रेक खूप महत्वाचा पार्ट आहे आपल्या ऑटोमोबाईल कंट्रोल सिस्टीम मध्ये. सगळ्यात कुठला महत्वाचा पहिला पार्ट असेल तर तो म्हणजे ब्रेक. ब्रेक हा काय करतो, एक तर व्हेकलचं स्पीड कमी करण्याचं काम. ओके, किंवा व्हेकल पूर्णपणे थांबवण्याचं काम, म्हणजेच त्याला आपण रिटार्डेशन अँड स्टॉपिंग द व्हेकल असं म्हणतो. सो या दोन गोष्टी, आणि ते पण कमीत कमी डिस्टन्स मध्ये. म्हणजे हे जे व्हेकल थांबवायचं आहे किंवा व्हेकल काय करायचं आहे, पूर्णपणे स्पीड कमी करायचं आहे, हे कमीत कमी टाइम कमीत कमी डिस्टन्स मध्ये हे व्हायला पाहिजे, आणि ते काम करतोय ब्रेक. आणि तेही विदाउट स्किडिंग न होता, किंवा सेफ्टी अँड विदाउट स्किडिंग हे करण्याचं काम कोण करतो, ब्रेक करतो. सो द ब्रेक ऑल्सो यूज टू होल्ड द व्हेकल ॲट रेस्ट ऑन द इन्क्लाइन रोड अगेन्स्ट द पुल ऑफ ग्रॅव्हिटी. ह्याच्या बरोबरच ब्रेक अजून काय करतो, तो ब्रेक हे व्हेकल एखादा रेस्ट किंवा इन्क्लाइंड सरफेस आहे, रोड सरफेस, तिथं जर गाडी थांबवायची, त्या पोझिशनला गाडी काय करायची, स्टॉप करायची आहे, गाडीला हलू द्यायचं नाही, तर तिथं पण ब्रेक आपल्याला उपयोगी पडतो. So the brake absorb either kinetic energy or potential energy or both while remaining in action, and this absorbed energy appears in the form of heat. आता ब्रेक जो आहे तो काय करतो, एक तर पोटेन्शियल एनर्जी किंवा कायनेटिक एनर्जी किंवा दोन्ही. ओके, तर दोन्ही एनर्जी तो काय करतो, ऍक्शन मध्ये त्याच्या येतात. रोटेटिंग एनर्जी आणि स्थिर जे असते ती, ते दोन्ही कायनेटिक, ज्याला आपण पोटेन्शियल म्हणतोय, तर दोन्ही एनर्जी आपल्याला ह्याच्यामध्ये उपयोगी पडतात ब्रेकमध्ये. अँड धिस ऍब्सॉर्ब एनर्जी अपेअर्स इन द फॉर्म ऑफ हीट. आणि ह्या दोन्हीच्या रोटेशनल एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी, या दोन्ही एनर्जी वापरून आपण ब्रेक अप्लाय करणार आहे, आणि तो ब्रेक अप्लाय केल्यानंतर तिथं हीट जनरेट होणार. ओके, ती हीट ऍब्सॉर्ब करण्याचं काम हे ब्रेक करतं. So the brake is must be capable of deaccelerating a vehicle at a faster rate than the engine is able to accelerate it. म्हणजे ब्रेकची अशी कॅपॅसिटी आहे की ब्रेक काय करतं, की जे ऍक्सलरेशन आहे त्याला डिऍक्सलरेशन करण्याचं काम हे ब्रेक करतं. नॉर्मली ब्रेक्स absorb 3 times of engine power in its equivalent form. म्हणजे ब्रेकची पॉवर जी आहे ती इंजिन पॉवर पेक्षा 3 पट ब्रेकची पॉवर ही काय करते, ती एनर्जी ऍब्सॉर्ब करते. ओके, सो त्यामुळे ब्रेक खूप इम्पॉर्टंट आहे. सो नेक्स्ट, व्हॉट इज द फंक्शन ऑफ ब्रेक. आता डिस्कस करूया काय फंक्शन, ब्रेकचे काय फंक्शन आहे. फर्स्ट वन इज इट इज युज्ड ॲज अ इमर्जन्सी ऑफ ब्रेक टू अवॉइड ॲक्सिडेंट. ओके, सो ब्रेक एखादी इमर्जन्सी आहे. ओके, आणि आपल्याला काय करायचं आहे, समोर गाडी आपल्याला थांबवायची आहे,
आणि अचानकपणे आपल्या गाडीच्या समोर एखादं वाहन आलं किंवा आपलं अनकंडिशन फॉर्म मध्ये आपली व्हेकल आहे, ओके, तर तिथं आपल्याला व्हेकल स्टॉप करायचं आहे, तर त्यावेळी आपण ब्रेक आपण उपयोगी पडतो. अशा इमर्जन्सीच्या काळात आपल्याला ब्रेक उपयोगी पडतो. इट होल्ड्स व्हेकल स्टेशनरी ऑन स्लोप और स्टेप रोड फॉर पार्किंग. आता एखादं व्हेकल आहे ते स्टेशनरी थांबवायचं आहे किंवा एखादा पार्किंगला आपल्याला काय करायचं आहे, स्टीप रोड आहे किंवा स्लोप आहे, तिरका असा आहे, आणि किंवा आपल्याला आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे व्हेकल पाठीमागे येण्याची शक्यता आहे किंवा पुढे जाण्याची शक्यता आहे, असा स्लोपच्या कंडिशनमध्ये ती गाडी थांबवण्याचं काम हे पार्किंग ब्रेक करतं. सो इट कंट्रोल द व्हेकल टू बी रिटेन व्हेन डिसेंडिंग अ हिल. ज्यावेळी एखाद्या टेकडीवरून आपल्याला काय करायचं आहे, गाडी आपली खाली यायला लागलेली आहे, ओके, त्या कंडिशनला सुद्धा सगळ्यात महत्वाचा पार्ट हा ब्रेकचा आहे, त्या गाडीला कंट्रोल करण्यासाठी किंवा त्या व्हेकलला कंट्रोल करण्यासाठी. सो नेक्स्ट वन इज इट रिटार्डिंग और स्टॉपिंग द व्हेकल विदिन स्मॉलेस्ट पॉसिबल डिस्टन्स विथ सेफ्टी विदाउट स्किडिंग. म्हणजे व्हील स्किड न होता विथ सेफ्टीच्या दृष्टीनं एकतर व्हेकल थांबवायचं आहे किंवा त्याचं स्पीड कमी करण्याचं काम हे ब्रेकचं आहे. सो दिस इज द फंक्शन ऑफ ब्रेक, ओके. So next thing is that discussed requirement of brake. So why brakes are required? So first thing is that the brakes must be strong enough. म्हणजे जर ब्रेक आपल्याला आपल्याला वापरायचा आहे किंवा ब्रेक आपल्याला काय करायचं आहे, ब्रेक बसवण्यासाठी किंवा ब्रेकचे काय काय रिक्वायरमेंट्स असतात व्हेकल मध्ये ते आपण बघूया. द ब्रेक्स मस्ट बी स्ट्रॉंग इनफ टू स्टॉप द व्हेकल within a short distance in an emergency, but this should be consistent with safety. सगळ्यात महत्वाचं काय, ब्रेक असा स्ट्रॉंग पाहिजे जो व्हेकलला थांबवता आला पाहिजे, व्हेकलला तो पूर्णपणे थांबवलं पाहिजे त्यानं. दुसरं, जे थांबवणार आहे तो कमीत कमी टाइम, कमीत कमी डिस्टन्स मध्ये गाडी व्हेकल थांबले पाहिजे, इतकी त्याच्यामध्ये स्ट्रेंथ पाहिजे, इतका तो ब्रेक स्ट्रॉंग पाहिजे, ओके. आणि विथ सेफ्टी विदाउट स्किडिंग ऑफ व्हेकल ब्रेक लागला पाहिजे. सो दिस इज पॉसिबल ओनली व्हेन देर इज नो व्हील स्किडिंग अँड ड्रायव्हर हॅज प्रॉपर कंट्रोल ओव्हर द व्हेकल ड्युरिंग इमर्जन्सी. म्हणजे ब्रेक हा ड्रायव्हरसाठी सफिशियंट त्याला कंट्रोलेबल पाहिजे थोडक्यात. म्हणजे तुला सहज तो ब्रेक लावता आला पाहिजे, ब्रेक ऑपरेट करता आला पाहिजे, आणि विदाउट व्हील स्किडिंग पॉसिबल, जेवढं पॉसिबल आहे तेवढं ते ना गाडी शॉर्ट डिस्टन्समध्ये गाडी थांबली पाहिजे, अशा पद्धतीचा ब्रेकची रिक्वायरमेंट गरज असते. सो द ब्रेक मस्ट हॅव गुड anti-fade characteristics. The effectiveness of the brake should be remain constant with prolonged application. आता ब्रेक जो आहे तो त्याची कॅरेक्टरिस्टिक जे आहे, तर इफेक्टिव्ह ब्रेक आपण म्हणू शकतो की जो प्रोलॉंग ऍप्लिकेशन, खूप जास्त तो चालणारा पाहिजे आणि कॉन्स्टंट त्याचं ऍप्लिकेशन पाहिजे, की तो ब्रेक कमी लागतोय जास्त लागतोय किंवा सिच्युएशन वाईज बदलतोय असं नाही, तो कॉन्स्टंट तो काय व्हायला पाहिजे, सेम त्याची ऍक्शन व्हायला पाहिजे आणि सेम त्याच पद्धतीने ब्रेक लागायला पाहिजे, ओके. सो द ब्रेक मस्ट ऑपरेट विथ अ मिनिमम एफर्ट ऑफ द ड्रायव्हर. सगळ्यात महत्वाचं, आपण जे ब्रेक लावणार, ऑपरेटर जे ब्रेक लावणार आहे किंवा व्हेकल चालवणारा जो ड्रायव्हर आहे तो ब्रेक लावणार आहे, तर त्याला तो सफिशियंट त्याची काय पाहिजे, म्हणजे तो ब्रेक कसा पाहिजे, इझिली लावता आला पाहिजे, ऑपरेट करताना ब्रेक इझिली ऑपरेट व्हायला पाहिजे. सो नेक्स्ट म्हणजे द ब्रेक मस्ट बी स्ट्रॉंग इनफ टू सस्टेन सडन लार्ज ब्रेकिंग फोर्स.
ब्रेक असा स्ट्रॉंग पाहिजे की जो सडनली लार्ज प्रमाणात त्याचा फोर्स अप्लाय झाला पाहिजे. ओके, तर अशा पद्धतीचा ब्रेक पाहिजे. त्यानंतर ब्रेक शुड नॉट कॉज एनी व्हील स्किडिंग. ब्रेकमुळं व्हेकल स्किड होता कामा नये, हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर अशा पद्धतीचे ब्रेकची रिक्वायरमेंट गरज आहे. ओके, सो दिस इज द requirements of brake. So next thing is that next point is that basic term related to braking. So what is the basic terms? So basic terms is first is a brake torque, brake fade, stopping or braking distance and time, brake safety, coefficient of friction, brake balance and road. Okay, this is the important terms related to brake. आता one by one आपण त्या terms बघू. So what is first is a what is braking torque? So a braking torque is the twisting or torsional action caused by the disc or drum on the brake shoes or caliper anchor during brake application. आता ब्रेकिंग टॉर्क म्हणजे काय? एकतर ब्रेकिंग जे ट्विस्टिंग और टॉर्शनल ऍक्शन, जे आपली व्हेकल जे रन होते म्हणजे व्हील व्हील फिरत असते, व्हील जे आहे ते रोटेशनल फिरत असते. ओके, किंवा ड्रम जे असतं, व्हीलमुळे जे ड्रम जे असतात ते काय असतात, ते रोटेशनल तिथं मोशन असते. सो ब्रेक शू जे असतात किंवा कॅलिपर जे म्हणतोय आपण ब्रेक शू, ते ड्रम मध्ये जे असतात ते त्याच्यामध्ये काय व्हायला पाहिजे, प्रॉपर त्याच्यात ऍक्शन जी व्हायला पाहिजे, ट्विस्टिंग किंवा टॉर्शनल ऍक्शन जी आहे तर ती प्रॉपर त्या पद्धतीने व्हायला पाहिजे. तर ती ब्रेक टॉर्क, त्याला आपण टॉर्क असं म्हणतोय. म्हणजे ऍक्च्युली जे रोटेशनल एनर्जी आहे त्याला काय करायचं, थांबवायचं आहे. मग ते थांबवण्याचं काम ब्रेक शू किंवा कॅलिपर करतोय आपण. कॅलिपर थ्रू, कॅलिपर अँकर थ्रू आपण ब्रेक अप्लाय करतोय. मग अगेन्स्ट द रोटेशनल आपण काय करायचं आहे, ते प्रेशरनं थांबवायचं आहे गाडी. तो जो फोर्स आहे किंवा ती जी मोमेंट आहे त्याला आपण ट्विस्टिंग और टॉर्शनल ऍक्शन असं आपण म्हणतोय. त्यालाच टॉर्क आपण असं म्हणतोय. तो टॉर्क इज डिपेंडेंट अपॉन इफेक्टिव्ह ऍक्सल हाईट अँड ब्रेकिंग फोर्स विन द रोड सरफेस अँड टायर. मग हा आता टॉर्क कशावर अवलंबून आहे? एक तर ऍक्सलची हाईट, ऍक्सल जे आहे आपले व्हेकलचे, ते व्हेकलचे ऍक्सेस किती हाईटला आहेत, आणि दुसरं म्हणजे ब्रेकिंग फोर्स, म्हणजे रोड सरफेस आणि टायर जो आहे ह्या दोघांच्यात किती फोर्स आहे. ओके, सो तो ब्रेकिंग फोर्स इन बिटवीन रोड सरफेस अँड टायर याच्यावर टॉर्क अवलंबून आहे. तर ब्रेकिंग टॉर्क इज द हायर इन इमर्जन्सी स्टॉप than accelerating torque. Hence, anchor pin supporting brake shoes must have sufficient strength to withstand this high braking load. So, ब्रेकिंग टॉर्क जो आहे तर तो हायर इमर्जन्सी स्टॉप, म्हणजे ऍक्च्युली ऍक्सिलेटिंग टॉर्क जो आहे त्याच्यापेक्षा टॉर्क जास्त पाहिजे. ऍक्सिलेटिंग टॉर्क म्हणजे स्पीड वाढवण्याचा जो टॉर्क आहे, त्याची जी शक्ती आहे त्याच्यापेक्षा ब्रेकिंगचा टॉर्क जास्त पाहिजे. Hence, anchor pin support the brake shoe must have sufficient strength to withstand this high braking load. त्यामुळं ब्रेक शू जो आहे किंवा अँकर पिन जी सपोर्टिंग त्याला आहे तर ती सफिशियंट स्ट्रेंथ पाहिजे, ज्याच्यावर ती काय व्हायला पाहिजे, त्या ब्रेकिंग अगेन्स्ट दिस ऍक्सिलेटिंग टॉर्क इट विल ऍक्ट. ओके, सो
Next one is a brake anti-fade characteristics. So brake lining are poor conductor of heat, so most of the heat dissipate during the braking in absorbed by brake drum or disc. ओके, याला ब्रेक अँटीफेड आपण असं म्हणतो की ज्याच्यामध्ये काय असणार आहे की ब्रेक लाइनिंग जे आहे ते पुअर कंडक्टर ऑफ हीट, म्हणजे काय करतात हीटला कंडक्ट कंडक्शन जे होतं हीट ते ब्रेक लाइनिंग्स मधून कमी होतं, मग त्यामुळं ती हीट जी डिसिपेट व्हायला पाहिजे ड्युरिंग त्यात ब्रेकिंग मध्ये किंवा ती ऍब्सॉर्ब ब्रेक जेव्हा लावणार त्यावेळी जे हीट जनरेट होणार त्या ब्रेक ड्रम मध्ये किंवा डिस्क मध्ये, सो ती हीट डिसिपेट व्हायला पाहिजे, हे महत्वाचं आहे. सो कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन ड्रम डिस्क अँड ब्रेक लाइनिंग इज मच लोअर ॲट दिस टेम्परेचर, हेन्स ॲडिशन प्रेशर इज रिक्वायर्ड. आणि त्यावेळी काय होतं की कोएफिशियंट फ्रिक्शन जे आहे, म्हणजेच काय फ्रिक्शन बिटवीन द, आपण ज्यावेळी ड्रम किंवा डिस्कला आपण काय करणार थांबवणार, त्यावेळी काय होणार अगेन्स्ट द फोर्स आपण काय करणार आहे रोटेशनल एनर्जी, अगेन्स्ट द रोटेशनल एनर्जी आपण ऍक्ट करणार आहे, म्हणजे त्याच्यावर ब्रेक अप्लाय करणार आहे. सो तो ब्रेक जो आहे तिथं कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन जो आहे तिथला तिथं फ्रिक्शन डेव्हलप होणार. सो ब्रेक लाइनिंग कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन ड्रम डिस्क अँड ब्रेक लाइनिंग इज मच लोअर ॲट दिस टेम्परेचर. आणि त्यावेळी असं होतं की त्या टेम्परेचरला तिथं जे टेम्परेचर डेव्हलप होणार आहे त्या टेम्परेचरला त्याची क्षमता थोडी कमी पडते. ओके, सो तिथं अजून थोडस प्रेशर आपल्याला रिक्वायर्ड असतं. सो आफ्टर prolonged period of application of brake and coefficient of friction drop, the property of brake material change which cause less braking effect. This is called brake fade. ओके, म्हणजेच हे वापरून वापरून काय होतं की नवीन ब्रेक असतो, नवीन ब्रेक तुम्ही वापरल्यानंतर हे जे कंटिन्युअसली अगेन्स्ट द फोर्स ते आपण ब्रेक ऍक्शन मध्ये येणार आणि त्यामुळे हीट डेव्हलप फ्रिक्शन डेव्हलप होणार, फ्रिक्शन डेव्हलप होणार हीट डेव्हलप होणार, आणि हीट डेव्हलप झाल्यानंतर त्यामध्ये हळूहळू ते फ्रिक्शन व्हायला पाहिजे ते फ्रिक्शन काय होते कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन तिथला ड्रॉप व्हायला सुरुवात होतो. आणि कारण वापरून वापरून अगेन्स्ट द ऍप्लिकेशन आपण ते भरपूर आपण वापरल्यामुळं तो कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन कमी होतो. सो ते ब्रेक मटेरियल जे आहे, सो त्या ब्रेक मटेरियल मध्ये काय होतो फरक पडायला सुरुवात होतो, आणि त्या ब्रेक मटेरियल फरक पडल्यामुळं त्या मटेरियलमुळं काय होतं की ब्रेकिंग इफेक्ट जो प्रॉपर व्हायला पाहिजे सुरुवातीच्या फेज मध्ये जो ब्रेकिंग आपल्याला ऍक्शन मिळते, ब्रेकिंग फोर्स मिळतो, तो ब्रेकिंग फोर्स तसा राहत नाही, म्हणून याला आपण ब्रेक फेड असं म्हणायचं. सो दिस इज द ब्रेक फेड. नेक्स्ट वन इज अ stopping distance and time. So it is very important emergency braking, it is based on retardation rate. Okay, so also it affect the tire deflection, air resistance, inertia force of drive, and engine braking effort. So very important असा आहे की इमर्जन्सी ब्रेकिंग मध्ये त्याचा इमर्जन्सी ब्रेकिंग हे कधी काय महत्वाचं की ह्याच्यामध्ये रिटार्डेशन रेट, म्हणजे हळूहळू ऍक्सलरेशनच्या अपोजिट हे रिटार्डेशन आहे, ते थांबवण्याचा रेट काय आहे याच्यावर हे डिस्टन्स अँड टाइम अवलंबून आहे. सो ऑल्सो इट अफेक्ट बाय द टायर डिफ्लेक्शन, एअर रेजिस्टन्स, इनर्शिया फोर्स ऑफ ड्रायव्हिंग अँड इंजिन ब्रेकिंग एफर्ट, या सगळ्या गोष्टी या डिस्टन्स अँड टाइम्सला अफेक्ट करतात. So distance required to stop the vehicle is proportional to the square of speed at which brakes are applied. So vehicle जे थांबवण्यासाठी जे डिस्टन्स लागणार आहे ते कशाच्या प्रोपोर्शनल मध्ये स्क्वेअर ऑफ स्पीड ऍट विच द ब्रेक्स आर अप्लाइड, म्हणजे स्पीडचा जो आपण अप्लाय करतो ते स्पीड जे आहे ज्या स्पीडला ब्रेक लावणार आहे त्याच्या स्क्वेअर आपण घेतला तर त्याच्या प्रोपोर्शनल मध्ये आपल्याला ते डिस्टन्स
आपल्याला त्याच्या proportional मध्ये distance असतं. म्हणजे distance is proportional to square of brakes applied. Square of speed at which brakes applied. Okay. So inversely proportional to brakes efficiency and is measured in feet or in meters from the point of application of brakes and point where the vehicle comes across the stop. Okay. So this is the stopping or braking distance and time parameter महत्वाचं. नंतर stopping time. So it is the duration of brake application to the vehicle come across stop or rest position. It is inversely proportional to brake efficiency and is proportional to speed. The stopping time J is equal to V by A. So brake application, duration of brake application of the to the vehicle come across the stop or rest position. म्हणजे ड्युरेशन आहे जे आपण ब्रेक लावल्यानंतर ते स्टॉप व्हेकल किंवा रेस्ट पोझिशनला येईपर्यंतचा टाइम तो म्हणजे स्टॉप टाइम. ओके. आणि तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो. इट इज अ इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ब्रेक एफिशियन्सी अँड इज प्रोपोर्शनल टू स्पीड. म्हणजे स्टॉपिंग टाइम हे प्रोपोर्शनल कशाच्या स्पीडच्या प्रोपोर्शनल मध्ये असतं आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल हे ब्रेक एफिशियन्सी जेवढी जास्त तेवढं स्टॉपिंग टाइम कमी. ब्रेक एफिशियन्सी कमी, स्टॉप टाइम जास्त, असं इन्व्हर्सली असतं. ओके. सो नेक्स्ट वन इज अ ब्रेक सेफ्टी. All automobiles are equipped with emergency brake and it operates independently with service brake. एक म्हणजे ऑटोमोबाईलचे सगळे ब्रेक्स हे इमर्जन्सी ब्रेक त्यात अलाउड, म्हणजे इमर्जन्सी ब्रेकची फॅसिलिटी त्याच्यामध्ये असते. ओके. आणि ते सेपरेटली काय होतं ऍक्ट होत असतं, सेपरेटली वर्किंग त्याचं होत असतं. जे सर्व्हिस ब्रेक वेगळा आणि इमर्जन्सी ब्रेक वेगळा. ओके. कारण आपल्याला सेफ्टीच्या दृष्टीने आपल्याला दोन्ही ब्रेक तिथं ठेवावे लागतात. सो द इमर्जन्सी ब्रेक इज hold the vehicle on a 30% slope. Just a minute. Okay. So what is the brake safety? So emergency brake is hold the vehicle on a 30% slope indefinitely after brake has applied until the operator. So 30% म्हणजे स्लोप मध्ये 30% जो ब्रेक आहे तो इमर्जन्सी ब्रेक असतो. म्हणजे आपण वापर करतो जोपर्यंत रेग्युलर ब्रेक आपला ऑपरेटर वापरत नाही. ओके. तिथं इमर्जन्सी ब्रेक हे 30% पर्यंत आपण वापरू शकतो. ओके. सो बेस्ट ऑफ फ्रिक्शनल फोर्स opposes the motion of vehicle consuming power of engine and produce heat. आता फ्रिक्शनल फोर्स कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन आपल्याला माहिती आहे की इट इज द फ्रिक्शनल फोर्स अपोज द मोशन ऑफ द व्हेकल कन्झ्युमिंग पॉवर ऑफ द इंजिन अँड प्रोड्यूस हीट. म्हणजे इंजिनची पॉवर किती आहे आणि किती हीट जनरेट होणार आहे त्यामुळे याला अपोज करणार एलिमेंट म्हणजे फ्रिक्शनल फोर्स. सो फ्रिक्शनल ऑकर्स बिटवीन रोलिंग स्लायडिंग टाइप अँड रोड सरफेस वेन द ब्रेक अप्लाइड. म्हणजे फ्रिक्शन कधी डेव्हलप होते ज्यावेळी एखादं रोलिंग किंवा स्लायडिंग मोशन आहे त्यावेळी टायर आणि रोड सरफेस मध्ये ब्रेक अप्लाय केल्यानंतर जे डेव्हलप होतं ते फ्रिक्शन डेव्हलप होतं. सो द कायनेटिक एनर्जी ऑफ व्हेकल अँड टू स्टॉप द व्हेकल इज रिलेटेड टू कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन रबिंग सरफेस. म्हणजे तिथं रबिंग सरफेस आहे तर रब होणार आहे, घर्षण होणार आहे. ओके. तिथं कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन डेव्हलप होणार आहे. ओके. सो नेक्स्ट वन इज अ brake balance.
stopping distance is the same with the same tire and road condition. The brake is applied and wheel skidding occurs irrespective of weight, number of wheels and loads. म्हणजे जे सेम टायर अँड रोड कंडिशन ही कशी असली तरी ब्रेकिंग डिस्टन्स हे सेम राहणार आहे. ओके, and the brake is applied and wheel skidding occurs irrespective of weight, number of wheels and loads. म्हणजे ब्रेक जे अप्लाय केला आपण ब्रेक अप्लाय केला आणि त्याच्यामध्ये व्हील स्किडिंग जे होतंय इरिस्पेक्टिव्ह ऑफ त्याच्यामध्ये वेट असेल, नंबर ऑफ व्हील्स असतील आणि लोड असेल, तर त्या गोष्टी बॅलन्स जे होतात त्याला ब्रेक बॅलन्स. सो नॉन स्किड ब्रेक सिस्टीम आर डिझाईन टू ऑपरेट ॲट और बिलो दिस पॉइंट. म्हणजे स्किड होता कामा नये हे दृष्टीनं डिझाईन ब्रेकचं केलं पाहिजे. सो द इफेक्टिव्ह ब्रेकिंग फोर्स ऑफ व्हेकल ऑकर्स ॲट ग्राउंड लेवल. The vehicle weight and kinetic energy acts through CG above the ground level, which causes vehicle tends to pitch forward and as a brake applied. ओके, सो इफेक्टिव्ह ब्रेकिंग सिस्टीम खूप महत्वाची आहे ग्राउंड लेवलला. आणि व्हेकल वेट अँड कायनेटिक एनर्जी अशा दोन्ही गोष्टीचा इफेक्ट हा त्या व्हेकलवर होतो. ओके, सो त्यावेळी त्या गोष्टी कन्सिडर करूनच ब्रेक अप्लाय केला जातो. ओके, सो दिस इज द ब्रेक बॅलन्स. So next one is a road. The tire rolling resistance as well as braking resistance is depend upon the road surface and it is varies with the type of road surface over which the vehicle is traveling. So टायर आता रोडचा सरफेस महत्वाचा आहे. सो टायर रोलिंग रेजिस्टन्स एज वेल एज ब्रेकिंग रेजिस्टन्स इज डिपेंड अपॉन द रोड सरफेस. म्हणजे रोडचा सरफेस कशा पद्धतीने आहे, स्मूथ सरफेस आहे का रफ सरफेस आहे, याच्यावर ब्रेकचा रेजिस्टन्स कसा आहे. ओके, किंवा रोलिंग रेजिस्टन्स टायरचं कसं आहे हे महत्वाचं आहे. कारण जर स्मूथ सरफेस असेल तर तो ब्रेक आहे तो त्या पद्धतीने त्याचं फ्रिक्शन डेव्हलप होणार नाही. स्किड म्हणजे आपण स्किडिंग जे म्हणतो ते स्किडिंग होण्याचे चान्सेस जास्त आहेत. आणि समजा रफ रोड असेल तर रफ रोडला काय होणार आहे, इफेक्टिव्हली ब्रेक तिथं लागणार आहे कारण तिथं फ्रिक्शन जास्त डेव्हलप होणार. ओके, सो हा पॉइंट खूप महत्वाचा आहे. अँड इट इज व्हेरीज विथ द टाईप ऑफ रोड सरफेस ओव्हर विच द व्हेकल इज ड्रायव्हिंग. म्हणजे रोड सरफेसवर ब्रेक अवलंबून आहे, कशा पद्धतीने तो ऑपरेट होणार आहे तो. द रोड आर asphalt, flat, unpaved surface, gravel and sand and clay, concrete. म्हणजे रोड हा रफ एकदम असू शकतो, चिखल म्हणतोय आपण, किंवा फ्लॅट असू शकतोय, किंवा हायवेला जसा रोड असतो बघा, तर किंवा ग्रॅव्हल असेल, किंवा माती असेल, वाळू असेल, चिखल असेल, कॉन्क्रीट असेल, अशा पद्धतीचा सरफेस आहे. कुठल्या पद्धतीनं रोड कन्स्ट्रक्शन केलेलं आहे, सरफेस रोडचा कसा आहे, मटेरियल कसं आहे, तर ते खूप ब्रेकिंगसाठी महत्वाचं आहे. सो ऑटोमोबाईल डिक्लेरेट्स अँड स्टॉप बाय जनरेटिंग फ्रिक्शन बिटवीन टायर अँड द रोड सरफेस. सो ऑटोमोबाईल च स्पीड कमी करणं किंवा पूर्णपणे थांबवणं हे ह्याच्यामुळे काय होतंय की फ्रिक्शन तिथं डेव्हलप होते टायर आणि रोड सरफेस मध्ये. ओके, सो ह्या फ्रिक्शनमुळेच एक तर स्पीड कमी होते किंवा व्हेकल पूर्णपणे स्टॉप होते. मग रोड सरफेस हा खूप महत्वाचा आहे. द अमाऊंट ऑफ ब्रेकिंग फोर्स जनरेटेड डिपेंड अपॉन द रोड सरफेस कंडिशन, टायर टाईप अँड टायर कन्स्ट्रक्शन. म्हणजे ब्रेकिंग फोर्स जो जनरेट होणार आहे तो डिपेंड कशावर आहे, रोड सरफेसवर अवलंबून आहे. त्यानंतर टायरचा कसल्या पद्धतीचा टायर टाईप आहे, टायरचा स्ट्रक्चर कसा आहे. ओके, म्हणजे टायर कशा पद्धतीचा आहे, कशा पद्धतीने तो डिझाईन केला आहे.
त्याचं कसं कन्स्ट्रक्शन आहे, ह्या गोष्टी सुद्धा खूप मॅटर करतात. ओके. सो कारण त्याच्यामुळं फ्रिक्शन कशा पद्धतीनं जनरेट होणार आहे किंवा कशा पद्धतीनं ब्रेकिंग फोर्स लागणार आहे, हे ती खूप महत्त्वाचं आहे. सो ब्रेकिंग परफॉर्मन्स इज इव्हॅल्युएटेड बाय फ्रिक्शनल कोएफिशियंट. स्मॉल इज व्हॅल्यू, लार्जर इज ब्रेकिंग डिस्टन्स. सो ब्रेकिंग परफॉर्मन्स आहे तो इथे इव्हॅल्युएट झाला पाहिजे. फ्रिक्शनल त्याच्यामध्ये ब्रेकिंग परफॉर्मन्स जो इव्हॅल्युएट होतो, म्हणजे कशा पद्धतीने किती ब्रेक लागला, त्यावेळी फ्रिक्शनल कोएफिशियंट खूप महत्त्वाचा आहे. सो स्मॉल इज व्हॅल्यू इज लार्जर ब्रेकिंग डिस्टन्स. जर फ्रिक्शनल कोएफिशियंट जर एकदम स्मॉल व्हॅल्यू आली, तर नक्कीच तुमचं डिस्टन्स ब्रेक लागण्याचा जो कालावधी आहे किंवा जो डिस्टन्स आहे ते खूप जास्त असणार आहे. ओके. जेवढं फ्रिक्शन जास्त तेवढं तो लवकर तुमचं ब्रेक लागणार आणि क्विक रिस्पॉन्स मिळणार ब्रेककडून आणि डिस्टन्स हे शॉर्ट असणार आहे. ओके. सो ऑन ड्राय रोड सरफेस ब्रेकिंग डिस्टन्स इज स्मॉल व्हाईल ऑन वेट रोड इट इज लार्जर अँड ब्रेक परफॉर्मन्स इज पुअर. समजा एखादा रोड आहे आणि तो रोड काय आहे, कोरडा आहे. थोडक्यात रोड आपण उन्हाळ्यात वगैरे बघतो किंवा हिवाळ्यात असतो रोड, शक्यतो तो रोड कसा कोरडा असतो, ड्राय असतो. आणि त्यावेळी जे ब्रेक लागणार आहे तो कमी याच्यामध्ये ब्रेक लागणार आहे. फ्रिक्शन जास्त डेव्हलप होणार आणि त्यामध्ये फ्रिक्शन पण तेच जर पावसाळ्यात जर वेट रोड असेल, म्हणजे पावसाळ्यात जसं पाणी पडलेलं असेल किंवा एखादा रोडवर पाणी पडले किंवा एखादं लिक्विड आहे एखादं, ओके, तर त्या लिक्विडमुळे काय होणार आहे, ती लेअर थिन लेअर म्हणजे टायर सरफेस आणि रोड सरफेस याच्यामध्ये तो थिन लेअर असतो आणि तो थिन लेअर असल्यामुळं लिक्विडचा तिथं फ्रिक्शन डेव्हलप होत नाही. म्हणजे जी ग्रिप मिळायला पाहिजे टायरला रोडकडून ती मिळू शकत नाही. सो तिथं ब्रेकचा परफॉर्मन्स एकदम पुअर होतो आणि रफ सरफेस असेल तर मात्र ब्रेकचा परफॉर्मन्स खूप चांगल्या पद्धतीने मिळू शकतो. सो ऑन कॉन्क्रीट द ब्रेक इफिशियन्सी इज मोर बट द टायर वेअर इज मोर. आणि जर कॉन्क्रीटचा रोड असेल तर तिथं मात्र काय होणार, ब्रेक इफिशियन्सी चांगल्या पद्धतीने तुम्हाला मिळणार आहे. पण नक्कीच तिथं त्या दुसरा जो इफेक्ट जो होणार आहे तो म्हणजे विअर, टायर विअर आउट जे होण्याचं प्रमाण आहे ते तिथे जास्त असणार आहे. आणि कॉन्क्रीटमुळे ब्रेक इफिशियन्सी मात्र खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला ते मिळू शकते. ब्रेक चांगल्या पद्धतीने तिथं लागू शकतो. आणि विअर अँड टेअर झाल्यामुळं टायरची झीज जी येणार ती खूप लवकर होण्याची शक्यता आहे. ओके. सो दिस इज द वन ऑफ द फॅक्टर ऑफ ब्रेकिंग टर्म्स. ओके. सो दिस इज अ रोड. आज आपण जे आहे ते बघितलं की हे जे आहे की ऑटोमोबाईल कंट्रोल सिस्टीम मध्ये ब्रेक हा किती महत्वाचा आहे. आणि याच्यामध्ये आपण ब्रेक टॉर्क असेल, ब्रेक फेड असेल, स्टॉपिंग, ब्रेकिंग डिस्टन्स अँड टाइम, ब्रेक सेफ्टी, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन, ब्रेक बॅलन्स अँड रोड अशा पद्धतीने आपण पॉइंट्स कन्सिडर केले आहेत. ओके. सो दिस इज द आवर automobile control system. Okay. So goodbye students for watching this video lecture.